नमस्कार मित्रांनो, तुम्ही पण ह्यावेळेस नीट 2025 ची एक्झाम दिली असेल आणि ड्रॉप आणि पार्शियल ड्रॉप ह्यामध्ये कन्फ्यूज असाल तर ह्या व्हिडिओमध्ये तुमचं नक्कीच 100% कन्फ्युजन दूर होणार आहे आणि तुम्हाला ड्रॉपचे फायदे, तोटे, पार्शियल ड्रॉपचे फायदे आणि तोटे कळून जाणार आहेत, जेणेकरून तुम्हाला तुमचा निर्णय घेण्यासाठी एक फायदा होणार आहे किंवा थोडीशी मदत होणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पॉईंटमध्ये आपण बघणार आहोत ड्रॉप घेतला तर तुम्हाला फायदे काय होणार आहेत आणि तोटे काय होणार आहेत. तर फायद्यामध्ये किंवा प्रॉफिटमध्ये आपण बघणार आहोत. पहिला जो आहे तो आहे फुल टाइम तुम्ही प्रिपरेशन करू शकता. दुसरा फायदा जो आहे तुम्ही पूर्ण फोकस राहून तुमच्या नीटच्या तयारीवर आणखीन एकदा भर देऊ शकता, फुल टाइम देऊ शकता आणि तुमची एकंदरीत इफिशियन्सी वाढणार आहे. हे झाले फायदे. पण तोटे काय होणार आहेत मित्रांनो? आता तुमचा जो वेळ आहे, तुम्ही ड्रॉप घेतला असतील 2-3 त्या विद्यार्थ्यासाठी सांगत आहे, तर तुमचा टाइम खूप आता महत्त्वाचा आहे आणि एकंदरीत नीटची कंडिशन बघता तुम्हाला समजलं असेल की आता ड्रॉप घेणं काय आपल्यासाठी चांगलं नाही आहे. कारण प्रत्येक वेळेस किंवा प्रत्येक वर्षी नीट काय ना काय तोटा किंवा कोणत्या गोष्टीमध्ये NTA चूक होते किंवा एकदा पेपर हार्ड येतो. तुम्हाला माहीत आहे सगळी कंडिशन. त्यामुळे कुठं ना कुठं तुम्ही ह्या कंडिशनमध्ये आहात. पण भरपूर असे विद्यार्थी किंवा भरपूर असे उदाहरणं तुमच्यासमोर मी आणू शकतो, जे पार्शियल ड्रॉप घेऊन कॉलेजसोबत कोणतीही डिग्री, मी म्हणत नाही फक्त BMS, बाकी सगळ्या डिग्र्या घेऊन कोणती का असणार किंवा तुमच्या प्लॅन बी सोबत नीटची तयारी करत करत त्यांना यश गवलं आहे. असे भरपूर विद्यार्थी आहेत. तर पार्शियल ड्रॉपमध्ये फायदा काय होतो? तो म्हणजे की तुमची एक प्लॅन बी तुमच्यासोबत कंटिन्यू राहतो. तुमचा जो जाणारा वेळ आहे वाया, तो एकंदरीत जाणार नाही आहे आणि जर तुमचं नीटमध्ये पुढे जाऊन सिलेक्शन नाही झालं तर तुम्हाला एक आधार राहतो. तुमचा टाईम जो वेस्ट चालला असतो तो कुठंतरी इन्व्हेस्ट होतो आणि पुढे जाऊन तुम्हाला त्याचा फायदा होतो. पण आता पार्शियल ड्रॉपमध्ये तोटा काय होणार आहे? तर तुमची इफिशियन्सी कमी होणार आहे. तुम्हाला भेटणारा जो टाईम आहे तो कमी भेटणार आहे आणि जर तुम्ही कोणत्या डिग्री कोर्सला ॲडमिशन घेतलं तर त्या कॉलेजमध्ये अकॅडमिक जे तोटे होणार आहेत ते तुम्हाला होणार आहेत. जसं आपण BMSचं जर बघितलं, अकॅडमिक तोटा काय होणार आहे? तर पहिले 2-4 महिन्यामध्ये तुम्हाला प्रेझेंटीचा थोडा इश्यू येऊ शकतो आणि ते कॉलेज टू कॉलेज व्हेरी करतं. तर प्रेझेंटीचा इश्यू आला तर तुम्हाला पार्शियल ड्रॉपमध्ये पुढचे जे 1 इयर आहे किंवा पुढचा जो टाईम भेटणार आहे सेमिस्टर, त्यामध्ये तुम्ही BMSमध्ये कव्हर करू शकता. नंतर जे इंटरनल मार्क्स आहेत ते पण पुढच्या एक्झाममध्ये तुम्ही घेऊन कव्हर करू शकता. पण आता राहतो विषय तो म्हणजे बॉन्डचा. प्रत्येक कॉलेजला आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कॉलेजनुसार बॉन्ड असतो. कोणत्या कॉलेजला 2 लाख, कोणत्या कॉलेजला 3 लाख. म्हणजे बॉन्ड म्हणजे काय? सीट सोडण्यासाठी लागणारा मनी. आणि अशा तऱ्हेने ड्रॉप आणि पार्शियल ड्रॉपचे फायदे तोटे तुमच्यासमोर मांडले आहेत. आता निर्णय तुमचा असणार आहे. आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटूया मग पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. आजसाठी एवढंच. थँक्यू.